नमस्कार. आज मी बनवते कोलंबी बिर्याणी. त्यासाठी स्वच्छ केलेली कोलंबी घेतली आहे मी आणि बाकी सर्व साहित्यसुद्धा रेडी करून घेतलं. एका पॅनमध्ये मी अख्खे मसाले घेतले आहेत तेलामध्ये, थोडेसे फ्राय होऊन दिले. त्यानंतर 4 मोठे कांदे घेतले आहेत पातळ चिरून. ते आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत. त्यानंतर 2 ते 3 मोठे टोमॅटो घेतले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घेतले. त्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली, लाल तिखट घेतलं, हळद, बिर्याणी मसाला घेतला आहे मोठे 2 चमचे, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि व्यवस्थित मसाले जे आहेत ते तेलावरती फ्राय करून घेतले. थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित बनेल. त्यानंतर मी इथे साधारण 2 ते 3 चमचे दही ॲड केलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे ग्रेव्हीमध्ये. त्यानंतर मी इथे कोलंबी जी सोलून घेतली होती ती सुद्धा इथे ॲड केली आहे. आता कोलंबी आपल्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी व्यवस्थित वाफेवर शिजवायची आहे. आता या ग्रेव्हीमधली अर्धी ग्रेव्ही मी काढून घेते लेयर लावण्यासाठी. आता मी पहिला लेयर लावते भाताचा. तळाला थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे. परत एकदा भात स्प्रेड करून घेतला. वरून कोथिंबीर आणि पुदिना ॲड केला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी इथे कोलंबीची जी ग्रेव्ही बनवली होती ती इथे स्प्रेड करून घेते. असे तुम्ही 4 लेयर्ससुद्धा लावू शकता. मी ग्रेव्हीचे 2च लेयर तयार केलेत. वरून पुन्हा एकदा भात ॲड केला बासमती. वरून थोडे 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे. फूड कलर मी ॲड केला आहे इथे. तो दुधामध्ये मिक्स करून मी इथे ॲड केला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि झाकण ठेवून मी इथे तव्यावरती ही बिर्याणी वाफेवरती शिजू दिली. अशा पद्धतीने मस्त आपली तयार झाली आहे चमचमीत कोलंबी बिर्याणी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.